हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? हॅलो पीसीएमबी अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत स्वागत करते. तर ॲटम, मॉलिक्यूल, एलिमेंट आणि कंपाऊंड हे सगळं आपण खूप दिवसापासून बघत आलोय. पण खूप लोकांना याच्यामध्ये बहुतेक कन्फ्युजन होत असेल आणि कन्फ्युजिंग पार्ट तो आहेच. त्यामुळं आजच्या पार्टमध्ये आपण हे कन्फ्युजन पूर्णपणे 100% दूर दूर करणार आहे. तर त्यामुळे ॲटम, एलिमेंट, मॉलिक्यूल आणि कंपाऊंडचं जे पूर्ण कंपॅरिझन आहे, म्हणजे त्याच्या क्लॅरिफिकेशन तुम्हाला या व्हिडिओमधून पूर्ण मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि ज्यांनी कुणीही एलिमेंट, ॲटम किंवा मॉलिक्यूल, कंपाऊंड ह्याबद्दलचे पहिलेचे सिरीज बघितले नसेल तर प्लीज पहिले आधी ते जाऊन बघा आणि मग आपण ह्या व्हिडिओकडे तुम्ही शिफ्ट करा, म्हणजे तुम्हाला क्लॅरिफिकेशन अजून चांगलं मिळणार आहे. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. तर आजच्या पार्टमध्ये आपण हेच शिकणार आहे की ॲटमला कसं ओळखायचंय, एलिमेंटला कसं ओळखायचंय, मॉलिक्यूल आणि कंपाऊंडचं कंपॅरिझन कशा पद्धतीने करायचंय. कारण पेपरमध्ये किंवा जेव्हा आपण पूर्ण सिलेबस शिकणार आहे तेव्हा तर तुम्हाला सगळं एकाच वेळी असेल. मग अशा वेळेस कन्फ्युजन टाळण्यासाठी काय काय गोष्टींचं क्लॅरिफिकेशन आपण घेऊ शकतो ते या व्हिडिओमधून आपण पूर्ण क्लॅरिफाय करणार आहे. त्यामुळे पूर्ण पेशन्स ठेवा आणि काही कठीण नाहीये, कॉन्सेप्ट सहितच आपण पुढे जाणार आहे जसं आपण ऍज युजल करतो. ठीक आहे, तर एकदम बेसिक असणार आहे आणि एकदम सिम्पल फॉर्म मध्ये सांगणार आहे. आणि व्हिडिओ हा एक छोटासा असणार आहे, 10 to 15 मिनिट्स आहे. म्हणून फक्त पेशन्स ठेवा आणि जेवढ्या तुम्हाला नोट्स काढता येईल प्लीज नोट्स काढायला सुरुवात करा, म्हणजे चांगल्या पद्धतीने बेटर वेने तुम्हाला केमिस्ट्री समजायला सुरुवात होईल. ठीक आहे, आता आपण आधीपासून शिकत आलोय किंवा मी पहिल्या व्हिडिओ पासून तुम्हाला सांगत आली आहे फ्रॉम झिरोच्या, की ॲटम काय आहे. तर ॲटम पूर्ण मॅटर मधला, एखाद्या पदार्थामधला खूप स्मॉलेस्ट पार्टिकल आहे जो आपण नेकेड आयनी बघू शकत नाही. तर बघा, एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. आमचा उद्देश हाच आहे की तुम्हाला जेवढ्या सोप्या पद्धतीनं सांगता येईल तो तेवढ्या सोप्या पद्धतीनं सांगायचा आम्ही प्रयत्न करतो. त्याच्यामुळे घाबरून जायची गरज नाही. काही नाही समजलं तर मी परत प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की कमेंटचा वापर तुम्ही करा, कमेंट सेक्शनचा, ज्याच्यामुळे आम्हाला तुमच्या क्वेश्चनच्या क्वेरीज सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे, तर आपण टू द पॉइंट डिस्कस करूया. ॲटम कशाला म्हणतात. आपण कंपॅरिझन करतोय त्याच्यामुळे मी कंपॅरिझन सहितच तुम्हाला सांगणार आहे. फॉर एक्झाम्पल, एक सिंपल उदाहरण सांगते की एक्झाम्पल आपण चॉकचं खूपदा घेतलेलं आहे, ऍपलचंही मी एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं आहे. आपण एक्झाम्पल घेऊया गोल्ड रिंगचं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल दिस इज अ गोल्ड रिंग. ही काय आहे? एक गोल्डची रिंग आहे, सोन्याची अंगठी आहे. ठीक आहे, तर ह्या गोल्ड रिंगला गोल्ड ॲटम पासून बनलेला आहे. बरोबर, गोल्ड हा काय झाला? हा एक एलिमेंट झाला. बरोबर, पण ह्या एलिमेंट मधले जे स्मॉलेस्ट पार्टिकल आहे गोल्डचे, तो काय झाला? ॲटम झाला. बरोबर, गोल्ड रिंग ही भरपूर सगळ्या ॲटमनी बनलेली आहे, राईट. ह्याच्यामध्ये इन्फायनाईट ॲटम्स आहेत. आणि हे झाले ॲटम, जे स्मॉलेस्ट पार्टिकल म्हणजे ॲटम. आणि संपूर्ण जो एलिमेंट एका गोल्डनी बनलेला आहे तो काय झाला? ओनली वन टाईप ऑफ ॲटम, तो झाला आपला एलिमेंट. अंडरस्टूड? फॉर एक्झाम्पल, परत एक वेगळं एक्झाम्पल घेऊया. डोंट बी वरी, आपण खूप सगळे एक्झाम्पल सहितच शिकणार आहे. आपण परत एक एक्झाम्पल घेऊया की आता हे एक झाडाचं काय आहे? ग्रीन लीफ आहे, म्हणजेच काय आहे? पान आहे. ओके, फॉर एक्झाम्पल दिस इज द लीफ, एनी काइंड ऑफ लीफ ऑफ एनी प्लांट. ओके, तर हा जो झाडाचं पान आहे याच्यामधला जो स्मॉलेस्ट ॲटम आहे, म्हणजे हा झाडाचं पान भरपूर सगळ्या इन्फायनाईट ॲटमनी बनलेला आहे. बरोबर, तर हा एक स्मॉलेस्ट पार्टिकल काय झाला? ॲटम झाला. आणि हा पूर्ण पान ज्या ज्या कोणत्या सबस्टन्सली बनलेला आहे त्याला आपण काय म्हणू शकतो? एलिमेंट म्हणू शकतो. बरोबर, तर सिंपल उदाहरण हेच सांगते की फॉर एक्झाम्पल हायड्रोजन ॲटम आहे. बरोबर, तर हायड्रोजनचा एक स्मॉलेस्ट जो पार्ट असेल त्याला आपण काय म्हणतो? ॲटम म्हणतो, राईट. आणि एलिमेंट कशाला म्हणतो? अन एलिमेंट इज मेड ऑफ ओनली वन टाईप ऑफ ॲटम, जो एकाच टाईपच्या ॲटमनी बनलेला आहे. फॉर एक्झाम्पल, आपण एलिमेंटचं एक्झाम्पल जर घेतलं तर आपण इथे समजू शकतो की लोखंड. ठीक आहे, Fe, आयरन, हा एकाच पद्धतीच्या पूर्ण
एलिमेंट जो आहे तो पूर्ण एकाच पद्धतीच्या ऍटमनी बनलेला आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळे ऍटम नाहीये, ओनली वन टाइप ऑफ ऍटम. हे इम्पॉर्टंट आहे, नोट करून घ्या. एलिमेंटमध्ये एलिमेंट हा पूर्ण एकाच टाइपच्या ऍटमनी बनलेला असतो. बट जेव्हा वेगवेगळे ऍटम कंबाईन होतात, फॉर एक्झाम्पल बॉईज, एका क्लासमध्ये फक्त बॉईजच आहेत, ठीक आहे, तर हा काय झाला, बॉईजचा ग्रुप, राईट. तर बॉईज म्हणजे काय झाले, एलिमेंट झाले. पण आपण जर का म्हटलं बॉईज अँड गर्ल्स, एक्झामला जातात आहे, ठीक आहे, बॉईज अँड गर्ल्स, तर हे काय झाले, वेगवेगळे ऍटम कंबाईन झाले, तर तो काय झाला, मॉलिक्यूल, राईट. तुम्हाला डिफरन्स समजला असेल, परत आपण समजून घेऊ, काही टेन्शन घेऊ नका. सिम्पल फॉर्म मध्ये, कारण की एलिमेंट, ऍटम, मॉलिक्यूल, मिक्सचर, कंपाऊंड हे जर तुमचं क्लिअर झालं ना, तर पुढे आपल्याला जेव्हा आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल आणि इनऑर्गॅनिक सुरू करू, त्याच्यामध्ये खूप जास्त क्लॅरिफिकेशन मिळणार आहे. त्यामुळं हा पार्ट समजून घेणं खूप जास्त मॅन्डेटरी आहे, ठीक आहे. तर घाबरायची गरज नाहीये, आपण अजून सिम्पल फॉर्म मध्ये समजून घेऊ. तर परत एकदा सांगते मी तुम्हाला, आता एलिमेंट जर का आपण, एलिमेंटचा जर का आपण विचार केला, तर एलिमेंट हा एकाच टाईपच्या ऍटमनी बनलेला असतो. प्लीज कीप इन माइंड, एलिमेंट हा एकाच टाईपच्या ऍटमनी बनलेला असतो, एकाच टाईपच्या ऍटमनी बनलेला असतो. पण जेव्हा आपण मॉलिक्यूलचा विचार करतो, तर मॉलिक्यूल दोन किंवा दोन पेक्षा जास्त ऍटमनी बनलेला असतो. आणि याच्यामध्ये नोट करण्याची गोष्ट ही आहे, ऍटम मे बी सेम ऑर डिफरंट. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, जे आपण आधीच्या सेशनमध्ये पण शिकलेलो आहे. पण आता इथे आपण ब्रीफ ओव्हरव्ह्यू कम्पॅरिझन करतोय, त्यामुळे हे अंडरस्टँड करणं खूप जास्त मॅन्डेटरी आहे आपल्यासाठी. बघा, एक्झाम्पल सहित समजून घेऊ आपण. हायड्रोजन हा एकटा ऍटम आहे, स्मॉलेस्ट पार्ट घेतला आपण, ठीक आहे. पण हाच जर आपण H2 घेतला, तर इथे एकापेक्षा जास्त H हा एक ऍटम झाला, आणि दुसरा H हा पण एक ऍटम झाला. दोन हायड्रोजन एकमेकांना कंबाईन झाले, त्याच्यामुळे हा काय झाला, मॉलिक्यूल झाला. बिकॉज द डेफिनेशन ऑफ मॉलिक्यूल इज वेन ऍटम जॉईन टुगेदर दे फॉर्म मॉलिक्यूल. जेव्हा एकापेक्षा जास्त ऍटम एकमेकांना केमिकल बॉन्डनी कंबाईन होत असतात, तेव्हा काय बनतो, मॉलिक्यूल बनतो. बट ह्याच्यामध्ये असं काही स्पेसिफिकेशन किंवा असं काही क्लॅरिफिकेशन नाहीये की मॉलिक्यूल हा सेम काइंड ऑफ ऍटमनीच बनलेला असतो. आणि इथेच आपलं मॉलिक्यूल आणि कंपाऊंड काय होतो, डिफरन्शिएट होतो. त्याच्यामुळे ही गोष्ट खूप लक्षात घेण्यासारखी आहे की मॉलिक्यूल हा सेम पण असू शकतो ऍटमनी बनलेला, किंवा डिफरंट ऍटमनी बनलेला सुद्धा असू शकतो. फॉर एक्झाम्पल HCl हा काय आहे, ह्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त ऍटम आहेत. एक ऍटम आहे हायड्रोजन आणि दुसरा ऍटम आहे क्लोरीन, तर हा काय झाला, हा सुद्धा मॉलिक्यूल झाला, राईट. ठीक आहे. त्याच्यानंतर ना एक्झाम्पल घेऊया, O2 हा ऍटम आहे की मॉलिक्यूल आहे, तर हा मॉलिक्यूल आहे. बिकॉज ह्यामध्ये एकापेक्षा जास्त, दोन पेक्षा जास्त ऍटम कंबाईन झालेले आहेत, त्याच्यामुळे हा काय आहे, मॉलिक्यूल आहे. अंडरस्टूड. खूप सिंपल आहे समजून घेण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, आपण सिंपल समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल, द ग्रुप ऑफ पीपल, ग्रुप ऑफ पीपल, ठीक आहे. आता एक्झाम्पल आपल्या सिंपल डेली लाईफ मधलं फूडचं एक्झाम्पल घेतलं तर शुगर. शुगर मध्ये जो एक दाना असतो, ठीक आहे, आपण साखरेचा एक कण, त्याच्यामधला स्मॉलेस्ट पार्टिकल म्हणजे ऍटम झाला. एंटायर शुगर म्हणजे काय झाला, एलिमेंट झाला. शुगर सोबत आपण कंबाईन केलं, फॉर एक्झाम्पल लेमन, लेमन अँड शुगर कंबाईन केलं, तर हा मॉलिक्यूल झाला. आणि ऍटम ऑफ डिफरंट एलिमेंट जॉईन दे फॉर्म कंपाऊंड, आणि याला आपण कंपाऊंड सुद्धा म्हणू शकतो, कारण कंपाऊंड मध्ये डिफरंट एलिमेंट जॉईन झाले, त्याच्यामुळे हा कंपाऊंड सुद्धा आहे आणि मॉलिक्यूल सुद्धा आहे. काही एलिमेंट मॉलिक्यूलही असू शकतात आणि कंपाऊंडही असू शकतात. ह्यासाठीचं डिटेल क्लॅरिफिकेशन जर तुम्हाला पाहिजे असेल, तर ह्या आधीचा व्हिडिओ बघा, व्हॉट इज अ कंपाऊंड, त्याच्यामध्ये हे डिटेलमध्ये आपण सांगितलेलं आहे. परत परत इथे रिवाइज करणं पॉसिबल नाहीये, ठीक आहे. समजलं असेल. एकच ऍटम
एकच एखाद्या मॅटर मधला स्मॉलेस्ट पार्टिकल म्हणजे ॲटम झाला. सिंगल सबस्टन्स मधला पूर्ण एलिमेंट जो आहे तो एलिमेंट झाला. आणि एकापेक्षा जास्त ॲटम जेव्हा कंबाईन होतात सेम किंवा डिफरंट, तेव्हा तो काय झाला, मॉलिक्यूल झाला. आणि डिफरंट एलिमेंट जेव्हा जॉईन होतात तेव्हा तो काय झाला, कंपाऊंड झाला. परत कंपाऊंडचे काही एक्झाम्पल आपण डिटेल क्लॅरिफिकेशन थ्रू बघूया, जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने समजेल. ठीक आहे, आता मला सांगा, H2 आणि HCl याच्यामधला एलिमेंट आहे हा H2 आणि HCl, हे एलिमेंट आहे, ऍटम आहे, की मॉलिक्यूल आहे, की कंपाऊंड आहे? H2 आणि HCl. डिफरन्शिएट, दिस इज द ऍटम, एलिमेंट, मॉलिक्यूल और कंपाऊंड. आता सगळ्यात पहिले जेव्हाही असा क्वेश्चन येणार तर आपल्याला सगळ्यात पहिले हे समजून घेणं गरजेचं आहे की H2 हा एकटा ऍटम नाहीये, हे दोघं लोक आहे, एकापेक्षा जास्त. त्याच्यामुळे हा काय आहे, मॉलिक्यूल आहे. पण H2 हा कंपाऊंड असू शकतो का? नो. H2 is not compound because according to the definition of compound, when two different atoms join together, then and then only compound will form. But in the scenario of H2, only same kind of atoms join together. That's why H2 is only molecule here, right? But according to the definition of molecule and compound, HCl is molecule as well as compound. का बरं? कारण की HCl मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त ऍटम कंबाईन झालेले आहेत आणि ते डिफरंट असल्यामुळे ते कंपाऊंड तर आहेच, पण त्याच सोबत ते मॉलिक्यूल सुद्धा आहे. कारण मॉलिक्यूल मध्ये असं काही रेस्ट्रिक्शन नाहीये की ऍटम्स जे आहेत ते सारखेच असायला पाहिजे. बरोबर? तर मी भरपूर एक्झाम्पल थ्रू तुम्हाला समजून सांगितलंय. नेक्स्ट स्लाइड मध्ये अजून डिटेल क्लॅरिफिकेशन आपण परत एक्झाम्पल थ्रू बघू आणि तिथे कम्पॅरिझन थ्रू तुम्हाला क्लॅरिफिकेशन अजून चांगलं समजेल. ठीक आहे, एक चार्ट आपल्याला दिसत आहे. तर चार्ट मध्ये आपल्याला इथे सिंपल लँग्वेज मध्ये सांगितलेलं आहे बघा. जस्ट अ मिनिट, आपण कलर चेंज करून घेऊ. येस, ओके. तर इथे बघा, ऍटम, ऍटम स्मॉलेस्ट पार्टिकल, जसं की एक्झाम्पल आहे हायड्रोजन, ऑक्सिजन किंवा क्लोरीन, FCl, काही आपण घेऊ शकतो. याच्यामधला स्मॉलेस्ट पार्टिकल काय झाला, ऍटम झाला. त्याच्यानंतर ना एलिमेंट, सेम ऍटम ओनली, प्लीज कीप इन माइंड, सेम ऍटम. Cl पण एलिमेंट आहे. प्रत्येक एलिमेंट, पिरियॉडिक टेबल मधले 118 सगळे एलिमेंट आहे, कारण ते एकाच ऍटमनी बनलेले आहे. बरोबर? जो एलिमेंट एकाच ऍटमनी बनलेला असतो त्याला आपण काय म्हणतो, सबस्टन्स जो सबस्टन्स एकाच ऍटमनी बनलेला असतो त्याला काय म्हणतो आपण, एलिमेंट म्हणतो. फॉर एक्झाम्पल HCl हा एलिमेंट झाला का बरं? नाही झाला. पण Cl हा एलिमेंट झाला, कारण की याच्यामधले हा जो सबस्टन्स आहे हा सगळ्या सेम ऍटमनी बनलेला आहे, म्हणून क्लोरीन काय झाला, एलिमेंट झाला. मॉलिक्यूल, ऍटम्स जॉईन. मॉलिक्यूल कशाला म्हणतात, जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त ऍटम जॉईन होतात. आता ऍटम सेम पण असू शकतात किंवा डिफरंट सुद्धा असू शकतात. प्लीज कीप इन माइंड, ऍटम मे बी सेम और डिफरंट. इथे O2 चं एक्झाम्पल दिलं आहे. O2, Cl2, F2, HCl, HBr, these are the example of molecule. आता कंपाऊंड, कंपाऊंड डिफरंट एलिमेंट जॉईन. कंपाऊंडच्या वेळेस डिटेल क्लॅरिफिकेशन काय दिलेलं आहे, जेव्हा डिफरंट एलिमेंट जॉईन होतात तेव्हाच आपला कंपाऊंड बनतो, H2O. याच्याच बरोबर एक्झाम्पल आहे HCl, FCl, HBr, CO2, CO, NH3. These are the example of compound because here are एलिमेंट, म्हणजे कंपाऊंड हे डिफरंट एलिमेंट पासनं बनलेले आहे आणि डिफरंट एलिमेंट पासनं जे कंपाऊंड बनतात, सॉरी, जे सबस्टन्स बनतात किंवा जो मॉइटी स्ट्रक्चर बनतो त्यालाच आपण काय म्हणतो, कंपाऊंड म्हणतो. लक्षात आलं असेल. इथे टेबलच्या माध्यमातून ह्या टेबलचं तुम्ही स्क्रीनशॉटही घेऊ शकता किंवा अशाच पद्धतीचा चार्ट तुम्ही तुमच्या क्लॅरिफिकेशनसाठी, तुमचं कन्फ्युजन दूर होण्यासाठी तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये किंवा तुमच्या नोट्समध्ये पण ठेवू शकता, जेणेकरून तुम्ही हा जो कॉन्सेप्ट आहे तो कधीही विसरणार नाही. कारण एकदा क्लिअर झालं ना तर मग पुढे आपल्याला समजायला सोपं जातं. ठीक आहे, येस. आता रिअल लाईफ एक्झाम्पलच्या थ्रू पण आपण समजून घेऊया, जेणेकरून अजून चांगल्या सिंपल लँग्वेजमध्ये तुम्हाला समजेल. ऍटम सिंगल इन्ग्रेडियंट, एकच इन्ग्रेडियंट आपण वापरतो त्याला आपण ऍटम म्हणतो.
बरोबर. जे मी एक्झाम्पल तुम्हाला शुगरचं सांगितलं होतं. वॉटर. आता पाणी. पाणी आहे, ग्लासमध्ये पाणी आहे फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, हा ग्लास पाण्याने भरलेला आहे. तर याच्यामधला स्मॉलेस्ट ड्रॉप ऑफ वॉटर इज नथिंग बट द ॲटम. बिकॉज दिस इज स्मॉलेस्ट, आणि स्मॉलेस्ट युनिट जो आपल्या नेकडाने दिसत नाही तो. आता हेच ग्लासातलं पाणी, याच्यामध्ये भरपूर प्रकारचे ॲटम्स आहेत, बरोबर, इन्फायनाईट ॲटम आहे, आणि ह्या ॲटमनी बनूनच काय बनलेलं आहे, मॅटर सगळीकडे आहे, बरोबर. मॅटर बघितलं आपण, एव्हरीथिंग अराउंड अस इज नोन ॲज मॅटर, आणि मॅटरला स्पेसिफिक वेट असते, स्वतःची स्पेस असते, आणि त्यातूनच ॲटम बनतात. तर हा स्मॉलेस्ट जो इन्फायनाईट खूप सगळे पाण्यामध्ये असतील तो काय झाला, ॲटम झाला. राईट. सेम इन्ग्रेडियंट आहे, सिंगल इन्ग्रेडियंट. एलिमेंट सेम इन्ग्रेडियंट ओनली. डिफरन्स समजला असेल तुम्हाला. प्लीज कीप इन माइंड, इन एलिमेंट सेम इन्ग्रेडियंट असणार. ठीक आहे. ऍटम मध्ये सिंगल इन्ग्रेडियंट, एकच पद्धतीचा. इथे काय, सेम इन्ग्रेडियंट, एकाच इन्ग्रेडियंटनी बनलेला. शुगर एकाच इन्ग्रेडियंटनी बनलेला आहे. वॉटर एकाच इन्ग्रेडियंटनी बनलेला आहे. क्लोरीन एकाच इन्ग्रेडियंटनी बनलेला आहे. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अन एलिमेंट. द एक्झाम्पल ऑफ एलिमेंट. वॉटर. इन्ग्रेडियंट्स जॉईन. जेव्हा वेगवेगळे इन्ग्रेडियंट, वेगवेगळे पदार्थ फॉर्म होण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी जॉईन होतात, दिस इज नथिंग बट दी मॉलिक्यूल. फॉर एक्झाम्पल O2, Cl2. आपण आपल्या फूड लँग्वेजमध्ये जर का समजून घेतलं, तर आपण समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल, ग्लुकोज C6H12O6. ठीक आहे. किंवा हे थोडंसं हेवी एक्झाम्पल झालं असेल तर आपण सिम्पल लँग्वेजमध्ये हे पण समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल, आपण जर का म्हटलं की ज्यूस, ज्यूसमध्ये काय असतं, फॉर एक्झाम्पल फ्रूट ज्यूस, तर वेगवेगळे फ्रुट्समध्ये आलं ऍपल, बनाना, पपाया. तर हे काय झालं, मॉलिक्यूल. कारण वेगवेगळे इन्ग्रेडियंट याच्यामध्ये काय झाले, जॉईन झाले. कंपाऊंड, न्यू डिश फॉर्म झाली, नवीन डिश फॉर्म झाली. डिफरंट थिंग्स कंबाईन. याच्यामध्ये डिफरंट थिंग्स कंबाईन होणार, ह्याला अंडरलाईन करून घ्या. हे खूप इम्पॉर्टंट आहे. डिफरंट थिंग्स कंबाईन आणि न्यू प्रोडक्ट फॉर्म. याच्यामध्ये काय झाला, नवीन प्रोडक्ट फॉर्म झालेला आहे, कारण वेगवेगळ्या गोष्टी काय झाल्या, कंबाईन झालेल्या आहे. प्लीज कीप इन माइंड, डिफरंट थिंग्स कंबाईन. मॉलिक्युलमध्ये असं काही आहे का की याच्यामध्ये डिफरंट थिंग्सच असायला पाहिजे, नाही. याच्यामध्ये असं काहीही सांगितलेलं नाहीये. याच्यामुळे सारख्या गोष्टी कंबाईन होऊन पण मॉलिक्यूल बनू शकतो, किंवा वेगळ्या गोष्टी कंबाईन होऊन सुद्धा मॉलिक्यूल बनू शकतो. तर अशाच पद्धतीने ह्या एकाच पेजवरून तुमचं क्लॅरिफिकेशन तुम्हाला लक्षात आलं असणार. ऍटम सिंगल इन्ग्रेडियंट आहे, एलिमेंट सेम इन्ग्रेडियंट आहे, मॉलिक्यूल डिफरंट इन्ग्रेडियंटनी बनलेला आहे जॉईन करून. ठीक आहे. आणि कंपाऊंड मध्ये डिफरंट इन्ग्रेडियंट वापरले आहे, पण इथे इन्ग्रेडियंट जॉईन हे दिलेलं आहे. इन्ग्रेडियंट जॉईन म्हणजे असं नाही की इन्ग्रेडियंट सारखेच असणार, किंवा सेम किंवा डिफरंटच असणार. इट मे डिपेंड, सारखेही असू शकतात किंवा वेगळेही असू शकतात. ही गोष्ट मी खूप वेळा सांगत आहे, कारण की मॉलिक्यूल आणि कंपाऊंड मध्ये खूप स्टुडंटचं कन्फ्युजन होतं. त्यामुळे हे कन्फ्युजन नेहमीसाठी आपलं दूर व्हायला पाहिजे. तर खूप गोष्टी मी तुम्हाला प्रॅक्टिकली समजावून सांगितल्या आहे, केमिस्ट्रीच्या एक्झाम्पल मधून पण आणि रिअल लाईफ एक्झाम्पल मधून पण. सो व्हॉट वी लर्न टुडे, वी कॅन गिव्ह द ब्रीफ ऑफ टुडेज लेक्चर इन 1 or 2 minutes राईट नाऊ. सो व्हॉट वी लर्न, वन पर्सन म्हणजे ॲटम झाला, सेम पीपल ग्रुप म्हणजे एलिमेंट झाला, पीपल होल्डिंग हँड्स मॉलिक्यूल झाला, डिफरंट पीपल फॉर्मिंग टीम कंपाऊंड झाला. एक्झाम्पलच्या थ्रू आपण समजून घेऊया. परत एक्झाम्पल, वन पर्सन, फॉर एक्झाम्पल बॉय आहे. ठीक आहे, हा ऍटम झाला. सेम पीपल ऑफ ग्रुप, बॉईज आहेत, त्यांचा ग्रुप आहे, म्हणजे काय झाला, एलिमेंट झाला. पीपल होल्डिंग हँड, बॉईज आहे, गर्ल्स आहे, हे काय झाले, मॉलिक्यूल झाले. मे बी गर्ल्स ह्या वेगवेगळ्या स्कूलच्या गर्ल्स पण असू शकतात, तो पण मॉलिक्युल्स झाला. पण ह्याच्यामध्ये काय झालं, डिफरंट पीपल फॉर्मिंग टीम. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, टीम फॉर्मिंग म्हणजे आपण खो खो प्लेअर, कबड्डी प्लेअर यांनी काय बनवली, एक टीम बनवली, म्हणजेच कंपाऊंड फॉर्म झाला. केमिस्ट्री लँग्वेजमध्ये जर सांगायचं झालं, H हा ऍटम झाला, Cl ऍटम झाला, हे वेगवेगळे ऍटम झाले. F ऍटम झाला. त्याच्यानंतर
निऑन ऍटम झाला, हे सगळे काय झाले, ऍटम झाले. एलिमेंट काय झाले, ह्याच्यामधला स्मॉलेस्ट पार्ट एकच पदार्थांनी बनलेला सेम पीपल ग्रुप, ह्याच्यामध्ये 118 118 पूर्ण एलिमेंट झाले. ठीक आहे, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन. पीपल होल्डिंग हँड, फॉर एक्झाम्पल एच आणि एच नी हँड होल्ड केला एका एचच्या ऍटमनी, आणि दुसऱ्या एचच्या ऍटमनी पण हँड काय केला, एकमेकांना कंबाईन झाले. फॉर एक्झाम्पल HCl, हे सगळे काय झाले, मॉलिक्यूल झाले. कंपाऊंड H2O, HCl, FCl, these are the compound. कंपाऊंड मध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, डिफरंट पीपल फॉर्मिंग टीम, वेगवेगळ्या लोकांनी एकत्र येऊन जो काही कंपाऊंड प्रोडक्ट आपल्याला मिळतो, दॅट इज नथिंग बट दी कंपाऊंड. तर अशा पद्धतीने ऍटम, एलिमेंट, मॉलिक्यूल आणि कंपाऊंड यांचं डिटेल ओव्हरव्ह्यू आपण या व्हिडिओमध्ये बघितलंय. तुम्हाला क्लिअर झालेलंच असेल. इन केस कोणतीही गोष्ट तुम्हाला नाही क्लिअर झाली, सो डोंट बी वरी, वी आर हिअर टू सपोर्ट यू. हे सेंटेन्स मी दरवेळेस तुम्हाला वापरते, कारण की तुम्हाला काही हेजिटेशन नको व्हायला. काही क्वेश्चन असतील तर बिंदास्त कमेंटचा वापर करून तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण वेगळ्या टॉपिक पासून सुरुवात करतोय, म्हणजेच ऍटम कशाला म्हणतात हे आपण आतापर्यंत शिकलोय, मॉलिक्यूल, ह्या सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत शिकलोय. नेक्स्ट पार्ट मध्ये आपण बघणार आहे ऍटॉमिक नंबर. व्हॉट इज ऍटॉमिक नंबर. आता थोडंसं आपला लेवल जो आहे तो इन्क्रीज होतोय, टॉपिकचा लेवल इन्क्रीज होतोय. आतापर्यंत आपण फाउंडेशन लेवल पूर्ण क्लिअर केला. आता आपण ऍटॉमिक नंबर, मास नंबर, मग KLMN ची पूर्ण ट्रेंड, नंतर ऑर्बिट, आणि नंतर बाकी सगळ्या गोष्टी पूर्ण प्रोसीड करणार आहे. म्हणजे आपण आता फाउंडेशन क्लिअर केलंय, आता इंटरमिजिएट लेवल आणि मग हायर लेवल पर्यंत जाणार आहे. सो अशाच पद्धतीने बेसिक पासून आपण पूर्ण हायेस्ट लेवल पर्यंत जाणार आहे, म्हणून घाबरायची काही गरज नाही. मी तुमच्या सोबत असणार आहे केमिस्ट्री शिकवायला. याच सोबत आपली बायोलॉजीची पण सिरीज सुरू आहे, तर त्या पण गोष्टी तुम्ही कंटिन्युअसली करत राहा. काही क्वेश्चन असेल तर आमच्यापर्यंत तुम्ही येऊन पोहोचा, डेफिनेटली आम्ही तुम्हाला सपोर्ट करणारच आहे. वी आर ऑलरेडी अँड ऑलवेज ग्रेटफुल टू यू, कारण तुम्ही इतका चांगला सपोर्ट आपल्या पूर्ण चॅनलला, अनलॉक PCMB अकॅडमीला करत आहात. तर नेक्स्ट पार्टमध्ये लवकरच आपण ऍटॉमिक नंबर सोबत भेटणार आहे, पण त्याआधी जी आपण सिरीज सुरू केलेली आहे, प्लीज ती सिरीज तुम्ही बघा. नाही समजलं असेल तर बिंदास तुम्ही कधीही विचारू शकता. तर स्टे ट्यून विथ अस, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यांनाही कोणाला खरंच ह्या गोष्टीचा फायदा होत असेल त्यांना व्हिडिओ शेअर करा आणि त्यांच्यापर्यंत सिरीज तुम्ही पोहोचवा. आणि ज्यांना खरंच गरज आहे, ज्यांना खरंच आपल्या ओन लँग्वेज मधनं शिकायचं आहे, त्यांच्यापर्यंत सिरीज तुम्ही पाठवा, म्हणजे त्यांचाही फायदा होईल. हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, कारण तुम्ही जर दुसऱ्यांचा फायदा केला तर डेफिनेटली तुम्हालाही त्याचा फायदा होणारच आहे. ठीक आहे, दिस इज द नेचर्स लॉ. तर लवकरच नवीन व्हिडिओ सोबत, नवीन टॉपिक सोबत आपण भेटणार आहे. तोपर्यंत अभ्यास करत राहा. काही क्वेश्चन असेल तर आपण इथे डिस्कस करणारच आहोत. ठीक आहे.